नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा, आपण आज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026साठी जी की बँकिंग सहकार सामान्य विज्ञान मराठी व्याकरण संगणक गणित ओके गणित आणि मित्रांनो बघा जी की इंग्रजी ग्रामर गणित पाहणार आहोत. ओके, आता मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय तर 90 प्रश्न आणि मित्रांनो 90 प्रश्नाला प्रत्येक प्रश्नाला 1 गुण बघा जी की अशी 90 गुण अशी बघा जी की मित्रांनो आपली आजची प्रश्नपत्रिका ठिकाणी असणार आहे. ओके, म्हणून मित्रांनो बघा आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर असणार आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके, आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय तर IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो बघा जी आपण आज ही आपली प्रश्नपत्रिका कव्हर करणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, लगेच वही पेन घ्या, हे संपूर्ण प्रश्नांचं नोट डाऊन करून घ्या आणि मित्रांनो येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आज मित्रांनो आपले हे बघा संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र नक्कीच करून घ्या. ओके, आता मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे काय तर याला बघा जी की निगेटिव्ह मार्केटिंग आहे. ओके, ती कशी तर 1/4 मित्रांनो बघा जर तुमचे जर 4 प्रश्न चुकले तर मित्रांनो जो तुमचा एक प्रश्न बरोबरला ते देखील तुमच्या ठिकाणी जाणार आहे. म्हणून शक्यतो तुम्ही जेव्हा पेपर सोडवता मित्रांनो बघा काळजीपूर्वक पेपर सोडवा. आणि मित्रांनो बघा या आपल्या आजच्या भागावरून तुम्हाला बघा जी की तुमचा नेमका पेपर मित्रांनो कशा स्वरूपाचा असतो मित्रांनो बघा जी की कशा स्वरूपाचे प्रश्न असतात ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. बघा की याचा मित्रांनो ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या मार्फत अंदाज येऊन जाईल. ओके, म्हणून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके, आता प्रश्न पहिला, UPI प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली तर याचं मित्रांनो उत्तर बघा जी की क्रमांक जी की NPCI. ओके, NPCI मित्रांनो ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. ओके, लक्षात असू द्या. पुढे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लघु वित्त बँकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या वर्षी मंजूर केली. मित्रांनो बघा जे की आपल्या RBI बँकेने जे की लघु वित्त बँकांसाठी जे की मार्गदर्शक तत्व कोणत्या वर्षी मंजूर केलं तर याचं उत्तर बघा जे की क्रमांक ब मित्रांनो वर्षी 2014 ठिकाणी असणार असेल. ओके, पुढे आता लीड बँक योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली. मित्रांनो बघा लीड बँक योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली तर याचं उत्तर मित्रांनो बघा जे की क्रमांक जी की 1969 या ठिकाणी हे असणार असेल. ओके, पुन्हा आता 1991 नंतरच्या आर्थिक सुधारणा दरम्यान बँकिंग क्षेत्रातील जे की सुधारणांसाठी कोणती समिती नेमण्यात आली. मित्रांनो बघा 1991 नंतरच्या आर्थिक सुधारणा दरम्यान बघा जी की बँकिंग क्षेत्रातील सुधारणांसाठी जी की बघा क्रमांक 4ची नरसिंहन समिती मित्रांनो बघा जी ठिकाणी नेमण्यात आलेली होती. म्हणजे जे की क्रमांक मित्रांनो नरसिंहन समिती आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. ओके, आता मित्रांनो बघा IBPS पॅटर्न आहे मित्रांनो बघा जी की जवळपास खूप सारे विद्यार्थी जे की IBPS या पॅटर्नला मित्रांनो घाबरतात. घाबरू नका, घाबरायचं काहीही कारण नाही मित्रांनो. एकदम जे की सोप्या पद्धतीने मित्रांनो बघा जी की आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमची बघा जी की 90 पैकी 90 गुणांची मित्रांनो बघा तयारी या ठिकाणी करून घेत आहोत. म्हणून मित्रांनो बघा जर तुम्ही अजून या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल मित्रांनो रोज याच प्रकारचे बघा व्हिडिओज आणि याच प्रकारे मित्रांनो तयारी करून घेण्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही आताच सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. ओके, पुढे आता पुढे बँकिंग नियमन कायदा कोणत्या वर्षी संमत झाला. मित्रांनो बघा बँकिंग नियमन कायदा जे की कोणत्या वर्षी संमत झालेला आहे तर याचं उत्तर जे की मित्रांनो क्रमांक 1949 ठिकाणी असणार असेल. ओके, पुढे प्रादेशिक ग्रामीण बँकांची बघा मित्रांनो प्रादेशिक ग्रामीण बँकांची म्हणजेच RRBची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झाली. मित्रांनो बघा जी की RRBची जी की स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झाली तर याचं उत्तर RRB कायदा 1976 ठिकाणी मित्रांनो असणार असेल. ओके, तर जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, नोट डाऊन करून घ्या आणि 24 ते 48 तासाच्या आत मित्रांनो आपले संपूर्ण प्रश्नांचं पाठांतर नक्कीच करून घ्या. ओके, आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो ती म्हणजे काय सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे क्रॅक करण्यासाठी मित्रांनो क्रॅक करून बघा जी की आपल्या मित्रांनो क्लर्क हे पद मिळवण्यासाठी मित्रांनो लगेच आपला 5000 प्लस अशा प्रश्नांचा महाटोकला खरेदी करा. आता लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 9307 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो तुम्हाला या आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट शेअर करायची आहे. ओके, ही स्क्रीनशॉट शेअर केल्या मित्रांनो बघा अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो ठिकाणी महाटोकला असणार असेल बघा जी की मित्रांनो तुम्हाला तुमच्या ठिकाणी व्हॉट्सअपवर मित्रांनो PDF फॉर्मॅटमध्ये जी की आम्ही अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच आपला महाटोकला खरेदी करून घ्या, कारण बघा येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्या मित्रांनो पेपर होणार आहेत. ओके, म्हणून मित्रांनो बघा जर सध्याच्या घडीचा विचार केला तर 150 रुपये किंमत काहीही नाही, म्हणून लगेच पे करा आणि मित्रांनो आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करा. ओके, आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर
तुम्हाला कमीत कमी मित्रांनो बघा जे की कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त जर ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी ते मित्रांनो आपला हा जो ठिकाणी महाटोकळा असणार आहे बघा जी एक अत्यंत उपयुक्त असं बघा जी ठिकाणी तुमच्यासाठी जी की साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका, लगे आपला महाटोकळा खरेदी करून घ्या आणि मित्रांनो तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा आणि नवी वळण द्या. पुढे आता राष्ट्रीय बघा करणामागील मित्रांनो राष्ट्रीयकरण बघा जे की राष्ट्रीयकरणामागील मित्रांनो मुख्य उद्देश काय होता बघा जे की राष्ट्रीयकरणामागचा मित्रांनो जे की मुख्य उद्देश काय होता तर याचं उत्तर बघा जे की मित्रांनो क्रमांक जे की सामाजिक नियंत्रण आणि प्राधान्य जे की क्षेत्रांना पतपुरवठा करणे हा होता. ओके, जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार असेल. पुढे आता 3 प्रेसिडेन्सी बँकांचे विलिनीकरण करून इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मित्रांनो 3 प्रेसिडेन्सी बँकांचे विलिनीकरण करून इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं उत्तर जे की क्रमांक ड मित्रांनो 1921 या ठिकाणी असणार असेल. ओके, जे की 1921 क्रमांक ड. पुढे आता सध्या भारतात सार्वजनिक क्षेत्रातील जी की बँकांची संख्या किती आहे? मित्रांनो बघा आपल्या भारतामध्ये जी की सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बघा जी की बँकांची संख्या ही बघा जी की क्रमांक जी की 12 इतकी आहे, लक्षात असू द्या. ओके, पुन्हा बघा आता पंजाब नॅशनल बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मित्रांनो बघा पंजाब या नॅशनल बँकेची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली? तर मित्रांनो याचं उत्तर बघा जे की क्रमांक ब 1894 या ठिकाणी असणार असेल. ओके, लक्षात असू द्या. पुढे प्रेसिडेन्सी बँक ऑफ बॉम्बे मित्रांनो बघा प्रेसिडेन्सी बँक ऑफ बॉम्बे ची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर मित्रांनो बघा जी की प्रेसिडेन्सी बँक ऑफ बॉम्बेची स्थापना ही बघा जी की क्रमांक जी की 1840 या वर्षी मित्रांनो झालेली आहे. ओके, पुन्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे की 1937 पर्यंत मुख्यालय कोणत्या ठिकाणी होते? मित्रांनो बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे की 1937 पर्यंत मुख्यालय कोणत्या ठिकाणी होतं? तर मित्रांनो याचं उत्तर बघा जे की क्रमांक ब कोलकाता या ठिकाणी होतं. ओके, पुन्हा 100 रुपयाच्या नोटेच्या मागच्या बाजूला काय आहे किंवा काय असते? तर मित्रांनो बघा जे की 100 रुपयाच्या नोटाच्या जे की मागच्या साईडला जे की मित्रांनो बघा क्रमांक जी की राणी की वाव आहे. ओके, लक्षात असू द्या. किंवा मित्रांनो लगेच 100 रुपयाची नोट घ्या मित्रांनो बघा जी की नोटेच्या मागचा किल्ला बघून घ्या. पुढे RBIच्या 4 ठिकाणी जे की नोटा छापल्या जातात त्यापैकी खालीलपैकी कोणते ठिकाण आहे? जसं की नाशिक, देवास, म्हैसूर की सालबुरी. मित्रांनो बघा जसं जर हे तर चारही मित्रांनो बघा जी ठिकाणी RBIच्या ठिकाणी नोटा छापल्या जातात. परंतु आता पर्याय उत्तर कोणतं आहे याचं मग? तर मित्रांनो बघा जे की याचं पर्याय उत्तर बघा जे की क्रमांक 4 जे की यापैकी सर्व असणार असेल. ओके, पुन्हा RBI बँकेचे सर्वाधिक काळ गव्हर्नर राहणारे व्यक्ती कोण आहेत? मित्रांनो बघा जे की आपल्या RBI या बँकेचे जे की सर्वाधिक काळ गव्हर्नर राहणारे व्यक्ती हे बघा जे की मित्रांनो बेनेगल रामाराव या ठिकाणी असणार असतील. ओके, आता याला सोडलं मित्रांनो संजय मल्होत्रा बघा जे की आपल्या सध्याचे बघा जे की RBI बँकेचे गव्हर्नर आहेत. ऑसबॉर्न स्मिथ हे मित्रांनो बघा जे की आपल्या RBIचे जे की पहिले गव्हर्नर आणि CD देशमुख हे मित्रांनो बघा जे की आपल्या RBI बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. ओके, त्या ठिकाणी बघा जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक बेनेगल रामाराव असणार आहे. पुन्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जास्तीत जास्त किती जे की रुपयाची नाणी छापू शकते? मित्रांनो बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जास्तीत जास्त किती रुपयाची नाणी छापू शकते? तर याचं उत्तर बघा जे की क्रमांक ब 1000 रुपयाची मित्रांनो बघा जास्तीत जास्त मित्रांनो जी की नाणी या ठिकाणी छापू शकते. ओके, पुढे खालीलपैकी कोणते कार्य RBI बँकेचे नाही? जे की सरकारला आर्थिक सल्ला देणे, भाववाढ नियंत्रित करणे, पत निर्मिती करणे, बँकांची बँक म्हणून कार्य करणे की बँकांवर नियंत्रण ठेवणे. यापैकी मित्रांनो बघा जे की रिझर्व्ह बँकेचं कार्य कोणतं नाही? तर ते म्हणजे जे की क्रमांक पत निर्मिती करणे हे मित्रांनो बघा रिझर्व्ह बँकेचं कार्य नसून हे व्यापारी बँकेचं कार्य आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की मित्रांनो क्रमांक या ठिकाणी असणार असेल. ओके, याला सोडलं ब, ड आणि ई हे चारही मित्रांनो बघा जी की आपली रिझर्व्ह बँकेची कार्य आहेत. पुढे बघा केंद्रीय सांख्यिकी संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो केंद्रीय सांख्यिकी संस्थेचं मुख्यालय हे बघा जे की क्रमांक ड जे की दिल्ली या ठिकाणी आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे 14 बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या जे की पंचवार्षिक योजनेत करण्यात आले? मित्रांनो बघा 14 बँकांचं राष्ट्रीयकरण हे बघा जे की क्रमांक चौथ्या बघा जे की या ठिकाणी पंचवार्षिक योजनेमध्ये मित्रांनो करण्यात आलेलं होतं. ओके, तर या ठिकाणी जे की क्रमांक चौथी पंचवार्षिक योजना आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल.
खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते? मित्रांनो, रघुराम राजन, श्रीधरन, डॉक्टर मनमोहन सिंग, श्री रंगराजन की संजय मल्होत्रा. तर मित्रांनो यापैकी बघा जे की क्रमांक बच श्रीधरन हे बघा जे की मित्रांनो आपल्या RBI बँकेचे जे की गव्हर्नर बनले नव्हते. ओके, याला सोडलं अ, क, ड आणि ई हे मित्रांनो बघा जे की चारही बघा जे की रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. ओके, तर जे की क्रमांक ब जे आहे की नाही मित्रांनो जे की श्रीधरन आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. पुन्हा व्यापारी बँकेचे जमा खर्च जे की वर्ष कधी सुरू होते? मित्रांनो बघा आता व्यापारी बँकेचा जमा खर्च वर्ष हे बघा जे की 1 एप्रिलला सुरू होते आणि 31 मार्चला मित्रांनो खतम होते, म्हणजे संपते. ओके, लक्षात असू द्या. पुढे नाबार्ड बँकेची स्थापना जी की कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आली? मित्रांनो बघा नाबार्ड या बँकेची स्थापना बघा जी की क्रमांक ब नाबार्ड कायदा 1981 म्हणजे मित्रांनो बघा जी की नाबार्ड कायदा 1981 नुसार जी की 1982 मध्ये मित्रांनो बघा जी की आपल्या नाबार्ड या बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, पुढे आता नरसिंहन बघा नरसिंहन रिझर्व्ह बँकेचे कितवे गव्हर्नर होते? मित्रांनो बघा नरसिंहन बघा जे की आपल्या रिझर्व्ह बँकेचे कितवे गव्हर्नर होते? तर याचं उत्तर बघा जे की क्रमांक मित्रांनो 13वे गव्हर्नर होते, लक्षात असू द्या. ओके, पुढे बघा राष्ट्रीय सहकार सप्ताह कधी असते? मित्रांनो बघा जे की राष्ट्रीय सहकार सप्ताह हा बघा जे की क्रमांक जे की 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर रोजी मित्रांनो बघा जे की राष्ट्रीय सहकार सप्ताह मित्रांनो बघा जी की असते. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता सहकारी बँकेचे वैशिष्ट्य काय आहे? मित्रांनो बघा सहकारी बँकेचं वैशिष्ट्य हे बघा जे की स्वतंत्र व कायमचे अस्तित्व, की लोकशाही संघटन, की योग्य भागधारक मालक असतात, की खुले व ऐच्छिक सभासदत्व. तर मित्रांनो बघा जे की यापैकी सहकारी बँकेचं वैशिष्ट्य हे बघा जे की क्रमांक यापैकी सर्व असणार असेल. ओके, लक्षात असू द्या. पुढे व्यापारी बँकांनी अग्रक्रम क्षेत्राला मित्रांनो बघा जी की म्हणजे कृषी क्षेत्र. ओके, आता कृषी क्षेत्राला नियोजित पतपुरवठा न केल्यास तो निधी डॅश डॅश बँकेकडे हस्तांतरित केला जातो. ओके, तर मित्रांनो बघा जी की याचं उत्तर बघा जी की क्रमांक ब नाबार्ड बँक आपली असणार असेल. ओके, तर जेव्हा मित्रांनो व्यापारी बँकांनी अग्रक्रम क्षेत्राला म्हणजे जे की कृषी क्षेत्राला जे की नियोजित पतपुरवठा न केल्यास तो निधी बघा जी की नाबार्ड बँकेकडे मित्रांनो हस्तांतरित केला जातो. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा संयुक्त राष्ट्राने डॅश डॅश वर्ष जे की आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले. तर याचं उत्तर बघा जे की मित्रांनो क्रमांक जे की 2012 वर्ष हे बघा जे की संयुक्त राष्ट्र संघाने मित्रांनो बघा जे की आपलं आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून बघा जे की घोषित केलेलं आहे. पहिली भूविकास बँक बघा जी की पंजाब राज्यात कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? मित्रांनो बघा आपली पहिली जी की भारतातली भूविकास बँक पंजाब राज्यामध्ये बघा जी की कोणत्या वर्षी ठिकाणी स्थापन करण्यात आली किंवा सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर बघा जे की क्रमांक मित्रांनो 1920 या ठिकाणी असणार असेल. पुन्हा सहकार मंत्रालयाची स्थापना जी की कोणत्या वर्षी करण्यात आली? मित्रांनो बघा सहकार या मंत्रालयाची स्थापना ही बघा जी की क्रमांक जे की 2021 या वर्षी बघा जी की करण्यात आलेली होती. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा भारतातील सहकार चळवळीची सुरुवात कोणत्या कायद्याने झाली? मित्रांनो बघा आपल्या भारतामध्ये जे की सहकारी चळवळीची सुरुवात कोणत्या कायद्याने झाली? तर याचं उत्तर बघा जे की क्रमांक ब 1904चा बघा जे की सहकारी संस्था कायदा. ओके, लक्षात ठेवा. पुढे सहकाराचे ब्रीदवाक्य काय आहे किंवा कोणते आहे? तर मित्रांनो बघा जे की सहकाराचं ब्रीदवाक्य हे बघा जे की क्रमांक जे की सर्वांसाठी एक आणि एकासाठी सर्व या ठिकाणी असणार असेल. ओके, तर जे की क्रमांक बघा आपल्या प्रश्नाचं ठिकाणी जे करेक्ट आन्सर होणार असेल. पुन्हा सहकारी बघा मित्रांनो जे की सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण का केले जाते? तर मित्रांनो बघा जे की सहकारी संस्थेचं लेखापरीक्षण हे का केलं जातं? तर याचं उत्तर बघा जे की क्रमांक बघा जे की आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी केले जाते. पुन्हा 1949 मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरा येथे जे की आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना डॅश डॅश यांनी सुरू केला. तर मित्रांनो बघा 1949 मध्ये अहिल्यानगर म्हणजे बघा जे की अगोदरचं मित्रांनो अहमदनगर या जिल्ह्यातील बघा जे की प्रवरानगर या ठिकाणी आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना हा बघा जे की क्रमांक विठ्ठलराव विखे यांनी मित्रांनो सुरू केलेला होता. पुढे 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार दिन बघा की कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? मित्रांनो बघा 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार दिन हा बघा जे की मित्रांनो क्रमांक ड जे की 4 जुलै या दिवशी मित्रांनो साजरा करण्यात आला. तर तो कसं मित्रांनो बघा आता आंतरराष्ट्रीय सहकार दिवस याची बघा जी की मित्रांनो दिवस हा बघा जी की असं नेमलेला नाही. ओके, आता
आंतरराष्ट्रीय सहकार दिवस हा कधी साजरा करतात? तर मित्रांनो तो म्हणजे बघा जी की जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी मित्रांनो बघा जी की पहिल्या शनिवारी मित्रांनो बघा जी की आपला हा बघा जी की आंतरराष्ट्रीय सहकार दिवस बघा जी की साजरा केला जातो. तर मित्रांनो बघा जी की 2026 मधल्या बघा जी जुलैच्या मित्रांनो बघा जी की पहिला शनिवार हा बघा जी की 4 जुलै या दिवशी आलेला होता. म्हणून बघा जी की या ठिकाणी आपला 2026 मध्ये बघा जी की 4 जुलै बघा जी की या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहकार दिन म्हणून मित्रांनो बघा जी की साजरा करण्यात आला होता. ओके, लक्षात असलं तर मित्रांनो बघा जी की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. पुढे बघा, तर हा आंतरराष्ट्रीय सहकारी संघ याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो आंतरराष्ट्रीय सहकारी संघ याचं मुख्यालय बघा जी की क्रमांक अ जिनिव्हा या ठिकाणी आहे. ओके, पुढे स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना जी की कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात केली गेली? मित्रांनो बघा स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना आहे बघा जी की क्रमांक ब पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये मित्रांनो बघा जी की करण्यात आलेली आहे. ओके, जे की 1949 वर्ष मित्रांनो जी की 1955 वर्ष बघा आपल्या प्रश्नाचं बघा जी की या ठिकाणी उत्तर असू शकतं. ओके, कसं तर आता स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी जरी विचारलं तर त्याचं उत्तर बघा जी की 1949. ओके, जी की आणि मित्रांनो कोणती पंचवार्षिक योजना तर जी की पहिली. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा भारतीय सहकारी चळवळीचे प्रणेते कोण आहेत? मित्रांनो बघा आपल्या भारतीय सहकारी चळवळीचे प्रणेते हे बघा जे की क्रमांक क जे की वैकुंठलाल मेहता असणार आहेत. पुढे हा महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजे शिखर बँक म्हणून कार्य करते. या बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो बघा की या बँकेची स्थापना ही बघा जी की क्रमांक ड 1991 या वर्षी झालेली. एक मिनिट मित्रांनो, तर इथं थोडीशी माफी असावी बघा जी की मित्रांनो या बँकेची स्थापना ही 1991 वर्षी झालेली आहे. ओके, लक्षात असू द्या मित्रांनो बघा जी की क्रमांक ला बघा जी की टायपिंग मिस्टेकने 1900 या ठिकाणी 11 पडलेला आहे, माफी असावी. तर मित्रांनो बघा जी की आपल्या 38व्या प्रश्नाचं उत्तर हे बघा जे की 1991 असणार आहे. ओके, लक्षात द्या किंवा लक्षात असू द्या, लिहून घ्या. पुन्हा खालीलपैकी कोणते संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्य कार्यालय नाही? बीजिंग, न्यूयॉर्क, जिनिव्हा, व्हिएन्ना की नैरोबी? यापैकी मित्रांनो बघा संयुक्त राष्ट्र संघाचं बघा जे की मुख्य कार्यालय कोणतं नाही? तर याचं उत्तर बघा जे की क्रमांक अ बीजिंग नाही. ओके, याला सोडलं न्यूयॉर्क, जिनिव्हा, व्हिएन्ना आणि नैरोबी या चारही ठिकाणी मित्रांनो बघा जे की संयुक्त राष्ट्र संघाचं मुख्य कार्यालय आहे. ओके, तर जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. आशियाई विकास बँकेचा उद्देश काय आहे किंवा काय होता? मित्रांनो बघा आशियाई विकास बँकेचा उद्देश हा बघा जी की आशिया व पॅसिफिक क्षेत्राचा विकास करणे हा होता. पुन्हा चांदोली धरण सांगली जिल्ह्यातील कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो बघा चांदोली धरण हे बघा जी की आपल्या सांगली जिल्ह्यातील कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर बघा जी की मित्रांनो क्रमांक बघा जी की वारणा ही नदी आहे. पुन्हा खालीलपैकी कोणते अभयारण्य सांगली जिल्ह्यातील आहे? मित्रांनो बघा सांगली जिल्ह्यातलं अभयारण्य बघा जी की क्रमांक ब सांगरेश्वर हे अभयारण्य आहे. ओके, लक्षात असू द्या. आणि मित्रांनो बघा जी की आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये मित्रांनो बघा जी की चांदोली राष्ट्रीय उद्यान पण आहे बघा, लक्षात ठेवा. ओके, जी की चांदोली राष्ट्रीय उद्यान. ओके, आणि दंडोबा हिल स्टेशन देखील आहे बघा मित्रांनो, लक्षात ठेवा जी की आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये दंडोबा हिल स्टेशन. पुढे सप्तशृंगी हे पर्वत शिखर डॅश डॅश जिल्ह्यात असून याची एकूण उंची डॅश डॅश मीटर इतकी आहे. मित्रांनो बघा आता सप्तशृंगी हे बघा जी की पर्वत शिखर बघा जी की नाशिक या जिल्ह्यामध्ये असून याची एकूण उंची ही बघा जी की 1416 मीटर इतकी आहे. ओके, म्हणजे जी की क्रमांक नाशिक 1416 आपल्या प्रश्नाचं बघा जी की करेक्ट आन्सर होणार असेल. पुन्हा बघा हा भीमा नदीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता भीमा नदीचे उगमस्थान जे की पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हे आहे, करेक्ट आहे. भीमा नदीवर उजनी धरण जे की 1964 वर्षी बांधले गेले, बरोबर आहे. पुन्हा घोडसिना वेळ या डाव्या किनाऱ्याकडून मिळणाऱ्या उपनद्या आहेत हे देखील बरोबर आहे. पुन्हा भीमा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे, हे चुकीचं आहे. पुन्हा भीमा नदीचा पंढरपूरजवळ चंद्राचा आकार तयार होतो म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात, हे देखील बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ड जी की बघा भीमा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे, आपल्या प्रश्नाचं जे की उत्तर म्हणजे की चुकीचं विधान असणार आहे. का तर मित्रांनो बघा भीमा नदी ही गोदावरी नदीची उपनदी नसून कृष्णा या नदीची उपनदी आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे बघा आता हा परमहंस सभेचा मुख्य उद्देश काय होता? मित्रांनो बघा परमहंस सभेचा मुख्य उद्देश आहे की मानव जातीच्या सेवेसाठी काम करणे, जातीभेद नष्ट करणे, सामाजिक समानता वाढविणे की मूर्ती पूजा विरोध करणे. त्यापैकी मित्रांनो बघा जी की
परामर्श सभेचा उद्देश बघा जी की क्रमांक पर्याय उत्तर जे की एक जे की फक्त ब आणि क म्हणजे काय जातीभेद नष्ट करण्याचा आणि बघा जे की समाजामध्ये सामाजिक समानता वाढवण्याचा मित्रांनो उद्देश होता. ओके. पुन्हा माणिक बंडोजी इंगळे यांच्या जे की गुरूंचे नाव काय होते मित्रांनो बघा आता माणिक बंडोजी इंगळे म्हणजे कोण तर मित्रांनो बघा जे की माणिक बंडोजी इंगळे म्हणजे जे की संत तुकडोजी महाराज वगैरे आता यांचं जे की गुरूंचं नाव काय होतं तर याचं उत्तर बघा जे की क्रमांक ब जे की आकडोजी महाराज हे आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा खालीलपैकी कोणते मुंबईच्या 7 बेटांपैकी एक नाही. ओके मित्रांनो कोणते जे की मुंबईच्या 7 बेटांपैकी एक नाही तर याचं उत्तर जे की माहीम माझगाव सांताक्रूझ कुलाबा की पळ यापैकी मित्रांनो बघा सांताक्रूझ जे की क्रमांक आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की मित्रांनो मुंबईच्या 7 बेटांपैकी एक नाही. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा. हां बघा सायलेंट व्हॅली हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे मित्रांनो बघा जी की सायलेंट व्हॅली हे जे राष्ट्रीय उद्यान आहे बघा जी की क्रमांक हां ड बघा जी की केरळ या राज्यामध्ये आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे बघा जी की भारताचे पूर्वेकडील रोम त्रिशूर, भारताचे पूर्वेकडील पॅरिस पुद्दुचेरी, भारताचे पूर्वेकडील व्हेनिस उदयपूर, भारताच्या पूर्वेकडील अंथेस मदुराई की भारताचे पूर्वेकडील ऑक्सफर्ड पुणे यापैकी मित्रांनो बघा जी की कोणती जोडी चुकीची असणार आहे तर याचं उत्तर बघा जी की क्रमांक अ जे की भारताचे पूर्वेकडील रोम त्रिशूर हे बघा जी की मित्रांनो आपली जोडी चुकीची आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, आता हिला सोडलं ब क ड आणि इ ह्या चारही जोड्या बघा जी की मित्रांनो बरोबर जोड्या आहेत. ओके, म्हणून लिहून घ्या. पुढे आता पॉलिग्राफ मित्रांनो बघा पॉलिग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे मित्रांनो बघा की पॉलिग्राफ हे जे यंत्र आहे बघा जे की क्रमांक ब जे की खोटे बोलणे ओळखणे मित्रांनो बघा जे की याच्याशी संबंधित आहे. पुढे आता टाकसाळ म्हणजे काय मित्रांनो बघा टाकसाळ म्हणजे काय तर याचं उत्तर बघा जे की क्रमांक अ नाणी बनवण्याचा कारखाना म्हणजे मित्रांनो बघा की टाकसाळ होय. ओके, पुढे आता चुकीची जोडी निवडा मित्रांनो अग्रज आधी जन्मलेला अभिजात नीच दर्जा अनुपम ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे अष्टावधानी एकाच वेळी अनेक ठिकाणी लक्ष देणारा की अद्वैत जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य प्रतिपादन करणारे मत म्हणजे अद्वैत. ओके, आता यापैकी कोणती चुकीची जोडी आहे तर मित्रांनो बघा जी किती म्हणजे अभिजात म्हणजे नीच दर्जा काय तर नाही तर मित्रांनो बघा की अभिजात म्हणजे नीच दर्जा नसून बघा की उच्च दर्जा आहे म्हणून बघा की मित्रांनो ही आपल्या प्रश्नाची बघा की उत्तर म्हणजे चुकीची जोडी या ठिकाणी असणार आहे. ओके, लक्षात असू द्या. हिला सोडलं अग्रज आधी जन्मलेला बरोबर आहे, हे देखील बरोबर आहे, हे देखील बरोबर आहे व हे देखील बरोबर आहे. ओके, हे देखील लिहून घ्या. पुन्हा मनात मांडे खाणे मित्रांनो बघा आता मनात मांडे खाणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे तर या मित्रांनो वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ हा बघा जी की क्रमांक जी की मनोराज्य करणे असा होणार आहे. पुन्हा क्षुद्र प्राणी प्रसंगी अचाट कृत्य करून दाखवतो मित्रांनो बघा क्षुद्र प्राणी प्रसंगी अचाट कृत्य करून दाखवतो याची मन ओळखायची आहे मित्रांनो आपल्याला तर याची मन ही बघा जी की क्रमांक जे की ड टिटवी देखील समुद्र आठवते असे बघा जी की मित्रांनो याची मन या ठिकाणी होणार असेल. ओके, पुन्हा मर्त्य या शब्दाबद्दल जे की विरुद्धार्थी शब्द कोणता असणार मित्रांनो बघा मर्त्य या शब्दाबद्दल विरुद्धार्थी शब्द कोणता असणार आहे तर याचं उत्तर मित्रांनो बघा जे की क्रमांक अ अमर असा या ठिकाणी जे की शब्द असणार असेल. ओके, पुन्हा हां वेगळा समानार्थी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो बघा आता आपल्याला जे की धरणी अवनी भूमी क्षमा पृथ्वी की शशी मित्रांनो बघा आता यापैकी कोणता जे की शब्द वेगळा आहे तर मित्रांनो याचं उत्तर बघा जे की क्रमांक ब शशी हा का तर मित्रांनो बघा शशी हा जो शब्द आहे बघा जे की मित्रांनो चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे म्हणून हा शब्द वेगळा आहे. ओके, का मित्रांनो धरणी अवनी भूमी सॉरी क नाही तर बघा भूमी आणि क्षमा हे बघा जेवढे काही मित्रांनो बघा शब्द आहेत हे पृथ्वी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत म्हणून मित्रांनो बघा जे की क्रमांक ब शशी हा चंद्राचा समानार्थी शब्द आहे म्हणून आपल्या बघा जे की वेगळा घटक या ठिकाणी असणार असेल. पुढे खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा अतिथी मित्रांनो बघा जे की आपला कोणता जे की अतिथी हा शब्द बघा जे की शुद्ध शब्द आहे तर याचं उत्तर बघा जे की क्रमांक जे की तला पहिली विलांटी आणि थला दुसरी विलांटी अतिथी हे आपल्या प्रश्नाचं बघा जे की उत्तर आहे. ओके, पुढे हां आपण आपल्या गैरसोयी निर्माण करत असतो मित्रांनो बघा आपण आपल्या गैरसोयी निर्माण करत असतो या वाक्याचा काळ ओळखायचा आहे तर मित्रांनो बघा की या वाक्याचा काळ हा जे की क्रमांक ड रीती वर्तमान काळ मित्रांनो असणार आहे. ओके, का मित्रांनो जर एखाद्या शब्दाच्या शेवटी जर असतो
असतो, असते, असतात. जर मित्रांनो बघा असे जर जे की मित्रांनो या ठिकाणी शब्द येत असतील तर मित्रांनो ते बघा जे की रीती वर्तमान काळ असतो, लक्षात ठेवून घ्या. ओके. पुढे जे की मित्रांनो क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. पुढे बघा. हां. नपुसकलिंगी नसलेला शब्द ओळखा. मित्रांनो बघा करंगळी, वासरू, मूल, घरकी झाड यापैकी मित्रांनो बघा नपुसकलिंगी नसलेला शब्द हा बघा जी की क्रमांक अ करंगळी. का तर मित्रांनो बघा आपण जेव्हा करंगळीला बोलतो किंवा उद्बोधतो तेव्हा आपण ती ती करंगळी असं म्हणतो. म्हणून मित्रांनो बघा ही बघा जी की आपली नपुसकलिंगी नसलेला शब्द असणार आहे. का तर मित्रांनो बघा जी करंगळी हा शब्द बघा जी की स्त्रीलिंगी आहे. ओके. लक्षात घ्या. ओके. हिला सोडलं वासरू, मूल, घर आणि झाडे चारही शब्द बघा जे की नपुसकलिंगी शब्द आहेत. म्हणजे जे की क्रमांक अ करंगळी आपला प्रश्नाचं बघा जे की करेक्ट आन्सर होणार असेल. पुन्हा खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले नाही? गुलामगिरी, बावनकशी, सुबोध रत्नाकर, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न की शेतकऱ्याचा आसूड यापैकी मित्रांनो बघा जे की क्रमांक ब बावनकशी, सुबोध रत्नाकर हे जे पुस्तक आहे मित्रांनो बघा जे की महात्मा फुले यांनी लिहिलेले नाही. ओके. का तर मित्रांनो हे जे पुस्तक आहे बघा जे की सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेलं आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब या ठिकाणी असणार असेल. ओके. याला सोडलं गुलामगिरी, सार्वजनिक धर्म, सत्यधर्म, तृतीय रथ आणि शेतकऱ्याचा आसूड हे चारही पुस्तके बघा जी की महात्मा फुले यांनी मित्रांनो लिहिलेल्या आहेत. पुढे माहिती तंत्रज्ञान कायदा संपूर्ण भारतात कधी लागू झाला? मित्रांनो बघा माहिती तंत्रज्ञान कायदा हा बघा जे की संपूर्ण भारतामध्ये जे की क्रमांक 17 ऑक्टोबर वर्षी 2000 या वर्षी बघा जे की मित्रांनो लागू करण्यात आलेला आहे किंवा लागू झाला होता. पुढे एक मिनटं. हां. खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस नाही? मित्रांनो आता बघा मॉनिटर, स्कॅनर, वेब कॅमेरा, मायक्रोफोन की स्पीकर यापैकी कोणतं आउटपुट डिव्हाइस नाही? तर याचं उत्तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ब स्कॅनर. का तर मित्रांनो स्कॅनर हे बघा जे की इनपुट डिव्हाइस आहे. म्हणून बघा जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की मित्रांनो क्रमांक ब असणार आहे. केला सोडला मॉनिटर, वेब कॅमेरा, मायक्रोफोन आणि स्पीकर हे चारही मित्रांनो बघा जे की आउटपुट डिव्हाइस आहेत. पुढे माहिती तंत्रज्ञान कायद्याचा बघा जे की मुख्य उद्देश काय आहे? तर मित्रांनो याचं उत्तर बघा जे की क्रमांक इलेक्ट्रॉनिक व्यवहारांना कायदेशीर मान्यता देणे असा बघा जे की मित्रांनो या आपल्या कायद्याचा उद्देश आहे. पुढे इंटरनेटसाठी वापरण्यात येणारी पहिली लोकप्रिय ब्राउझर कोणती? मित्रांनो बघा इंटरनेटसाठी वापरण्यात येणारी पहिली लोकप्रिय ब्राउझर ही बघा जी की क्रमांक क जी की मोजाक ही मित्रांनो ठिकाणी असणार असेल. खालीलपैकी कोणता सायबर गुन्हा आहे? हॅकिंग, फिशिंग, डेटा चोरी की वरील सर्व की यापैकी नाही? मित्रांनो बघा यापैकी कोणता जे की सायबर गुन्हा आहे? तर याचं उत्तर बघा जे की वरीलपैकी सर्व मित्रांनो जे की क्रमांक ड असणार असेल. ओके. पुढे ईमेलचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण आहेत? मित्रांनो बघा जे की ईमेलचा शोध लावणारे बघा जे की शास्त्रज्ञ हे बघा जे की कोण आहे? तर याचं उत्तर बघा जे की क्रमांक जे की टॉम निल्सन हे या ठिकाणी असणार असेल. ओके. याला सोडलं निल्सन हे बघा जे की मित्रांनो यूट्यूब या संकेतस्थळाचे लेखक आहेत. ओके. जे की तुम्ही मित्रांनो आता ज्या ॲपवर आपला व्हिडिओ पाहतात त्या ॲपचे बघा जे की जनक हे निल्सन आहे. याच्यासोबत विंडसर्फ मित्रांनो विंडसर्फ हे बघा जे की इंटरनेटचे जनक आहेत. हा लक्षात ठेवा. ओके. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक जे की टॉम निल्सन असणार असेल. सॉरी बघा जे की लिल्सन आहे बघा लिन्सन. ओके. लक्षात ठेवा. पुढे WWW या संज्ञेचा जनक कोण आहे? मित्रांनो बघा WWW म्हणजे काय वर्ल्ड वाईड आणि वेब. ओके. तर मित्रांनो बघा या संज्ञेचा जनक कोण आहे? तर याचं उत्तर बघा जे की टिम बर्नर्स-ली. ओके. लक्षात ठेवा. तर मित्रांनो बघा जे की टिम बर्नर्स-ली यांनी वर्ल्ड वाईड वेब आहे वेबचा बघा जे की शोध लावलेला आहे. पुढे GIF मित्रांनो बघा GIF या संज्ञेचा फुल फॉर्म काय आहे? मित्रांनो बघा GIF याचा संक्षिप्त रूप किंवा फुल फॉर्म हे बघा जे की ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट असं असणार आहे. ओके. तर जे की क्रमांक मित्रांनो ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. पुढे हां मालमत्ता नोंदणी संबंधाची संगणक प्रणाली कोणती आहे? मित्रांनो मालमत्ता नोंदणी संबंधाची संगणक प्रणाली हे बघा जे की क्रमांक ड सरिता या ठिकाणी असणार असेल. 6 संगणकाचा वेग मोजण्याचे मित्रांनो बघा माफी असावी महासंगणकाचा वेग मोजण्याचे एकक काय? मित्रांनो तर बघा जे की महासंगणकाचा वेग मोजण्याचे एकक हे जे की नॅनो सेकंद आहे. आणि पुढे शेवटचा ATMचा शोध कोणी लावला? मित्रांनो बघा ATMचा शोध हा बघा जे की कोणी लावला? तर याचं उत्तर बघा जे की क्रमांक जे की जॉन अँड्रियन व
जॉन अँड्रेन शेफर्ड बॅरन बघा जे की मित्रांनो या व्यक्तीनं जे की या ATM म्हणजेच ॲटोमेटेड टेलर मशीनचा बघा जे की शोध लावलेला आहे. ओके मित्रांनो, आता बाकी काय उरलं बघा जे की गणित आणि इंग्रजी हे जे मित्रांनो बघा विषय मित्रांनो हे 10-10 मार्काचे बघा जे की 2 आपण बघा की काय करू उद्याच्या बघा की येणाऱ्या मित्रांनो भागामध्ये जे की या ठिकाणी आपण कव्हर करून घेऊ. ओके, तर मित्रांनो आता महत्त्वाचं म्हणजे काय, जर हे 70 प्रश्नसंच तुम्हाला या ठिकाणी आवडले असतील या आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो रोज याच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.